मला वाटतं आमचे सन्माननीय नेते अनंतरावजी तरे साहेब यांनी या ठिकाणी स्मृतिदिन साजरा करतात आणि त्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज माँसाहेबांच्या सर्वांच्या अशा त्या माँ होत्या आणि त्यांचा स्मृतिदिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होते। आज सन्माननीय संजय तरे आणि आमच्या सौ तरे मॅडम यांच्या वतीने या ठिकाणी हा स्मृतिदिन साजरा करत आहेत आणि त्यांची आठवण मला वाटतं सर्व महाराष्ट्रातील आमच्या असंख्य शिवसैनिकांना त्या आमच्या माँ होत्या। ओके साहेब, अनेक ठिकाणी महासाहेबांचा साजरा केला जातो। या ठिकाणी महासाहेबांना चौकाला नाव दिलं महानगरपालिकेने, परंतु महानगरपालिका पाहिजे तशा प्रकारे या ठिकाणी लक्ष देत नाहीये। अनेक ठिकाणी जे विद्रूप करणारे बॅनर या चौकामध्ये लावले जातात दरवेळेला। आता विद्रूप करणारे बॅनर तुम्ही बघितले असेल, महानगरपालिकाच लावते, त्यामुळे सर्वच लावत आहेत। कारण तुम्ही बघितलं असेल, या चौकाचं सुशोभीकरण त्यावेळेला तरे साहेबांनी त्या ठिकाणी केलं होतं आणि हा चौक त्या ठिकाणी झाल्यानंतर या ठिकाणी महासाहेबांचा पुतळा या ठिकाणी लावायचा होता आणि त्या संदर्भात अजूनही परवानग्या ज्या शासनाकडे पडलेल्या आहेत त्या परवानग्या अजून मिळाल्या नाहीत आणि परवानगी मिळाल्यानंतर नक्कीच या ठिकाणी महासाहेबांचा सुंदर असा पुतळा इथे बांधला जाईल। नमस्कार। आज महासाहेबांचा स्मृतिदिन आहे। आजच्या दिवशी महासाहेब आम्हा शिवसैनिकांना सोडून गेल्या आणि तो दिवस आम्ही स्मृतिदिन म्हणून पाळतो। दादा महापौर असताना दादांनी हा चौक बांधला, त्यावेळीची गोष्ट आहे आणि त्यापासून आम्ही इथे आम्ही नेहमी पुतळा आणतो, पुतळा परत घरी घेऊन जातो। इथे अजून पुतळ्याला आम्हाला परमिशन दिलेली नाही शासनाने, तर लवकर आम्हाला परमिशन मिळावी ही आमची विनंती आहे आणि हा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात साजरा होतो आणि महासाहेबांचं नाव उज्ज्वल व्हावं आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम करतो। आम्ही तरे परिवार, शिवसेना परिवार आणि महासाहेबांना श्रद्धांजली वाहतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय अनंत तरे साहेब म्हणजेच आदरणीय दादा यांनी आपल्या महापौर कारकिर्दीत ज्या वेळेला माँसाहेबांचं निधन झालं त्यावेळेला हा मीनाताई ठाकरे चौक बांधून घेतला होता आणि तेव्हापासून आजतागायत आपण स्मृतिदिन आणि ममता दिन मोठ्या आदरांजली वाहण्यासाठी इथे सगळे भक्तिभावाने आपले सगळे शिवसैनिक येतात आणि जसं दादांनी आम्हाला आदर्श घालून दिला त्याच भक्तिभावाने आम्ही इकडे येऊन माँसाहेबांना आदरांजली वाहतो। त्या सगळ्या महाराष्ट्राच्या माँसाहेब होत्या, आम्हाला शिवसैनिकांना पदराखाली घेणाऱ्या माँसाहेब होत्या आणि त्यांच्याप्रती असलेला आदर आज स्मृतिदिनाच्या दिवशी शिवसैनिक येऊन इथे आदरांजली वाहतो। सप्रेम जय महाराष्ट्र। आज आम्हा सर्वांच्या माँसाहेब, संबंध महाराष्ट्राच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे साहेबांचा स्मृतिदिन आहे। खरं तर हा एक पवित्र क्षण। खरं तर आज ठाण्यामध्ये ही परंपरा राहिलेली आहे। ठाण्यामध्ये तरे साहेबांच्या मार्फत इथे कायम तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, इथे फळे वाटप असतील। आज संजयजी तरे आहेत, आपले अनंत तरे साहेब आपल्यामध्ये हयात नाहीत, पण आज ती परंपरा आपण कायम जोपासलेली आहे। ह्या अशा दिवशी सुद्धा ठाण्यामध्ये ज्यावेळेस इथे उभे राहतो आपण संबंध हे वाहतूक पेठ पहा, माँसाहेबांच्या नावाने या चौकाला महापालिकेतर्फे माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक म्हटलं जातं। या अशा चौकाला सुद्धा ज्या प्रकारची ही बॅनरबाजी करून हे विद्रुपीकरण करण्यात आलेलं आहे, हे विद्रुपीकरण कमीत कमी आजच्या दिवशी तरी आपण समजू शकतो, सणांचे दिवस आहेत, सणांना प्रत्येकाला आपापल्या शुभेच्छा द्यायच्या असतात, पण कमीत कमी आजच्या दिवशी तरी या वाहतूक पेठाला कुठेतरी सोडायला हवं होतं। माझी सर्वच पक्षांना खरंच इथे विनंती करण्याची ही गोष्ट नाही, पण सर्वच पक्षांना इथून हे सांगणं आहे की आपापले बॅनर हे काढून घ्या। माँसाहेबांप्रती थोडी जरी आपण एक श्रद्धा बाळगत असाल, त्यांच्याप्रती ममत्व बाळगत असाल, तर हे आपापले बॅनर काढून घ्या। हे वाहतूक बेट याचं विद्रुपीकरण करू नका। आज त्यांचा स्मृतिदिन आहे, कमीत कमी आजच्या दिवशी तरी ही अशी इथे कुठेही विटंबना होईल, या वाहतूक बेटाची विटंबना होईल असं काहीही करू नका। आपापले बॅनर काढून घ्या। आता पाहूयात संध्याकाळपर्यंत कोणाकोणाला माँसाहेबांविषयी ममत्व आहे, कोणाकोणाला माँसाहेबांविषयी विशेष प्रेम आहे। आज आम्हालाही पाहायचं आहे हे वाहतूक बेट संध्याकाळपर्यंत स्वच्छ झालं पाहिजे, नाहीतर मी स्वतः येऊन हे सारे बॅनर काढेल, हे मी आज सांगतो।